नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नित्या अधिराजला नाश्ता करायला भाग पाडते आणि त्यानंतर तो नाश्ता करत असताना त्याला पदराने वारा घालत असते आणि हे सगळेजण बघतात. तात्याही बाहेर येतात आणि ते नित्याकडे बघून हसत असतात. शेवटी तिने हट्ट पुरवून घेतलाच यामुळे त्यांना हसायला येत असतं. नंतर आता पाहुणी येते आणि तिलाही नित्याची चीड येत असते आणि अधिराज तिच्या हातचा नाश्ता खातोय हे पाहून तिला राग येतो. नंतर नित्या म्हणते की आता धनी, तुम्ही माझ्या हातून नाश्ता करण्याची इच्छा माझी पूर्ण केली, माझा हट्ट पुरवला. आता आणखी एक छोटासा हट्ट आहे माझा, तो तुम्ही पुरवाल का? काय आहे ना, माझं लग्न व्हायच्या अगोदरपासूनच माझी खूप इच्छा होती की माझी मंगळागौर व्हावी. तेव्हा मी लहान होते, मला असं वाटायचं की माझी मंगळागौर नंतर होईल. पण आता तर माझं लग्न झालं आहे आणि मी या घरात आली ना, तर माझी अशी इच्छा आहे की माझी मंगळागौर व्हावी. बस इतकी छोटी इच्छा आहे, बाकी काही नाही. तेव्हा अधिराज म्हणतो की ठीक आहे, तुमची जी काही इच्छा असेल पण ती पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा पाहुणीला मात्र खूप बरं वाटतं की अधिराजने तिचे काही ऐकले नाही. नित्या म्हणते की नाही, मला हे सगळे पूर्ण करायचेच आहे. आणि आई, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना, तुम्हालाही माहिती असेल ना या पूजेबद्दल वगैरे, तुम्हाला हे ह्याचं पावित्र्य माहिती असेल, असं विमलला ती म्हणत असते. मात्र विमल त्यावर काहीच बोलत नाही. त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की नाही, ती काहीच बोलणार नाही. मीच तुम्हाला उत्तर दिले ना, अशी कसली बी पूजा घरात होणार नाही, काही कसली पूजा होणार नाही घरात, हे ठरलं आहे. हे ऐकल्यानंतर आता नित्याला वाईट वाटतं. नंतर आता नित्या म्हणते की काय, आता तुम्ही धनी माझा हट्ट पाहिला की तुम्ही नाश्ता करत नाही तोपर्यंत इथे उभी होते आणि तुम्ही नाश्ता केल्यावरच मी इथून हलणार. पण आणखी एक हट्ट माझा तुम्ही पुरवला नाहीत तर मी असा उपवास करेन ज्यात काही खात नाही, पित नाही, पाण्याचा एकही थेंब घेणार नाही. त्याच वेळेला आता तात्या म्हणतात की निर्जळ उपवास म्हणतात त्याला. तेव्हा ती म्हणते की हो, थँक्यू तात्या, तुम्ही मला सांगितलं. त्याच वेळेला ती म्हणते की हो अधिराज, मी निर्जळी उपवास करणार जोपर्यंत तू माझं काही ऐकत नाही. आता तू माझा हट्ट पाहिला आणि हाही हट्ट आता तू बघ. तेव्हा अधिराज म्हणतो की ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करा, पण एक गोष्ट नक्की, तुम्ही निर्जळ उपवास करा किंवा आणखी काही, पण तुमचा हा हट्ट पुरवला जाणार नाही, कारण तुमची ही कसली पूजा तुमच्या मनात आहे ती होणार नाही आहे. तेव्हा मग नित्य म्हणते की ठीक आहे, तुला माझा हट्टच बघायचा असेल तर ठीक आहे, मी काहीच खाणार नाही, पिणार नाही, अन्नाचं एकही कणही मी घेणार नाही. बघ तुला मंजूर असेल तर मग मला काही झालं तरी चालेल. या घरातून एकतर माझी मंगळागौरीची पूजा होईल किंवा या घरात माझी अंत्ययात्रा निघेल. असं म्हटल्यावर आता तात्या म्हणतात की हो नित्या मॅडम, असं काही बोलू नका. तेव्हा नित्या काहीच बोलत नाही, ती शांत बसते. आणि त्यानंतर दुसरा दिवस सकाळ उजाडते आणि नित्या तशीच बसून असते. आणि तिला तसं बसलेलं पाहून सावरी म्हणते की तात्या बघा ना, या मॅडम ना खरंच खूप हट्टी आहेत. त्यांनी सांगितलं तशाच त्या करतायत. त्यांनी अन्नाचा एकही कणही घेतला नाही. तेवढ्यात अम्मा येते आणि अम्मा जेवणाचं ताट घेऊन येते आणि म्हणते की नित्या, गो पोरी, काहीतरी थोडं खाऊन घे म्हणत असतो मी, कारण तू कालपासून काही खाल्ले नाही, तुझी तब्येत बिघडेल की गपोरी. तेव्हा तिथे तात्या सावरी येतात आणि तात्या म्हणतात की हे बघा नित्या मॅडम, असं ताणून ठेवू नका, तुमच्या पोटात काही नाही कालपासून, खाऊन घ्या नाही तर तुम्हाला बरं नाही वाटणार. सावरी म्हणते की हे बघा, माझ्या तात्यांनी तुम्हाला मुलगी म्हणलं म्हणजे मी पण तुम्हाला आपली म्हणते, पण तुम्ही हे खाऊन घ्या, तुम्ही हे खा. कोणालाही घरातल्यांना काही कळणार नाही की तुम्ही खाल्ले आहे आणि आम्ही कोणालाच काही सांगणार नाही. आणि तुमचं हे जे काही नाटक आहे ते कोणासमोर उघडं पडणार नाही, म्हणून तुम्ही प्लीज खाऊन घ्या, नाहीतर तुम्हाला त्रास होईल ना त्याचा. तेव्हा नित्या म्हणते की सावरी, खरंच मी हे सगळं नाटक नाही करत आहे, आणि जर मी हे सोडून लपून खाल्लं तर माझं व्रत कसं पूर्ण होणार. हे माझं व्रत आहे आणि त्याच्यामुळे मी काहीही खाऊ शकत नाही. तुम्ही प्लीज मला माफ करा आणि मी यातलं काहीच खाणार नाही. जोपर्यंत अधिराज या सगळ्या गोष्टीसाठी तयार होणार नाही तोपर्यंत मी काहीच खाणार नाही, असं ती सरळ बोलून मोकळी होते. आणि नंतर ती त्या ताटाच्या पाया पडते आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान होऊ नये म्हणून ती ते अम्माला घेऊन जायला सांगते. नंतर तात्या आणि सावरीचा शब्दही ती ऐकत नाही. तर इथे सोमनाथ हा मोठ्या फाईल्स घेऊन पुढे चाललेला असतो. त्यावेळेला इथे लवली आणि संत्या येतात आणि म्हणतात की काय ह्या कसल्या फाईली घेऊन चालल्यात, तुम्ही सगळ्या गावकऱ्यांच्या कुंडल्या काढताय की काय. तेव्हा तो म्हणतो की नाही, हे माझं काम आहे, मी बघतो काय करायचं. संत्या आणि लवलीला कळत नसतं की नेमकं या माणसाचं काय सुरू आहे. हा माणूस सगळ्या गावच्या कुंडल्या घेऊन का फिरतोय, याला नेमकं काय पाहिजे असणार, असं त्या दोघांच्याही डोक्यामध्ये आता विचार येत असतो. नंतर
नित्या अशीच झोपून असते आणि अधिराज बाहेर आलेला पाहून ती मोठ्याने म्हणते की अगं नित्या, तू कालपासून पाण्याचा एक घोट बी घेतला नाही, तुला काहीतरी होईल की गं? काही खाल्लं नाही, काही प्यायली नाही, अशाने तुला तब्येत खराब होईल आणि काहीतरी तुझ्या जीवाचं बरं वाईट होईल की, असं ती मुद्दाम ओरडून त्याच्यासमोर म्हणत असते. तेव्हा अधिराज म्हणत असतो की ओ नित्या मॅडम, तुमचं हे सगळं आधी नाटक बंद करा आणि चला खाऊन घ्या लवकर. तेव्हा ती म्हणते की मी कुठे खायला नको म्हणाली आहे, तूच माझं ऐकत नाही आहे आणि जोपर्यंत तू ऐकत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही, असंच तर मी तुला सांगितलं होतं. तेव्हा आता नित्या म्हणते की तू आत्ता मंगळागौरीला हो म्हण, मी आत्ता लगेच जेवायला बसते बघ. असं म्हटल्यावर आता अधिराज म्हणतो की जा तिकडे, तुम्ही जेवलात नाहीत तरी काही फरक पडत नाही, मला नाही म्हणायचं आहे म्हणजे नाही, तुम्ही तुमचा हट्ट सोडायला तयार नाही आहे ना, मग मी तरी माझा हट्ट का सोडू? तेव्हा नित्या म्हणते की हो ठीक आहे, बस धरून तुझा हट्ट, मला काय व्हायचं आहे ते होऊ दे, जा. तेव्हा मग आता विमल म्हणते की अरे असं करू नकोस. तेव्हा सावरी ही नित्याला म्हणत असते की खाऊन घे आणि विमलला म्हणते की आयडे, जर हे असेच करत राहिला ना तर यांना काहीतरी होईल, यांना त्रास होईल, परत प्रॉब्लेम होईल. तेव्हा नित्या म्हणते की हो, जर अधिराज मला होकार देत असेल तरच मी खायला तयार आहे. त्याच वेळेला अधिराज म्हणतो की ठीक आहे, तुम्ही एक अडग्या आहात तर मी 10 अडगा आहे, ठीक आहे, तुम्हाला जे काही करायचे ना ते तुम्ही करा. नित्या म्हणते की ठीक आहे, तू माझं ऐकणार नाहीसच ना, ठीक आहे, मग आता मी अन्न पाणी सोडलंय, आता मी या तुळशीलाही प्रदक्षिणा घालणार, जोपर्यंत तू होकार देत नाही तोपर्यंत माझ्या या प्रदक्षिणा चालू राहणार, आता मग मला व्हायचे ते होऊ दे, असं ती बोलत असते. तर विमल आता मनामध्ये खूपच वाईट विचार करू लागते. ती म्हणते की नाही, यांना थांबवलं पाहिजे. आणि इथे हळूच राजमा ही शालिनीच्या रूममध्ये शिरते, सगळीकडे शोधते आणि तिला एका कपाटात नित्य अधिराजची पत्रिका सापडते आणि त्या पत्रिकेचे ती पटकन फोटो काढून घेते आणि शालिनीचा बाहेरून आवाज येऊ लागतो म्हणून ती पटकन पत्रिका आतमध्ये कपाटात ठेवून देते आणि पुन्हा झाडू मारण्याचं नाटक ती करू लागते. त्याच वेळेला शालिनी येते आणि तिला सोमनाथ म्हणत असतो की मॅडम अहो, ह्या सगळ्या पत्रिका शोधणं सोपं नव्हतं. तेव्हा शालिनी आता राजमाला बघून म्हणते की राजमा, जा आमच्यासाठी चहा आण. आणि सोमनाथला म्हणते की आता यातल्या पत्रिका आहेत ना, तर गुरुजींना दाखव आणि कोण मृगशीर्ष नक्षत्रातलं आहे ते बघ आणि ते तू आश्रयाला पाठवून दे. नंतर नित्या ही तिथेच तुळशीला प्रदक्षिणा घालत असते आणि त्यावेळेला तिला थोडं चक्करसारखं व्हायला लागतं आणि मग अम्मा म्हणत असते की नित्या, तुला चक्कर येत असते की गं, तू जरा प्लीज बाजूला बस. पण नित्या काही ऐकत नाही, ती तिचा हट्ट सोडत नसते. तर आता विमल म्हणत असते की राजा जाऊ दे, तू तरी माघार घे, तू तरी होकार देऊन टाक, जाऊ दे, ही पूजा करू देत. त्याच वेळेला आता नित्याला चक्कर यावी लागते आणि चक्कर यायला लागल्यावर तिथे अधिराज येतो आणि तिला थांबवतो आणि अम्मा पटकन म्हणते की काय झालंय, ही काही हालचाल करत नसते, मेली बिली की काय ही? तेव्हा विमल म्हणते की अहो अम्मा, असलं कशाला अभद्र बोलताय भरल्या घरात. तेव्हा मग आता नित्याला अधिराज पाणी पाजत असतो, मात्र ती पित नाही. तेव्हा आता ती म्हणते की अधिराज, तू हो म्हणत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबही घेणार नाही, जर मला काही व्हायचे तर होऊ दे. तेव्हा आता नित्याला असं पाहून विमल म्हणायला लागते की अधिराज बाबा, एकदाचा हो म्हणून टाक, नाहीतर श्रावणामध्ये शवासनीला काहीतरी आजारी पडण्याचं पाप आपल्या डोक्यात यायचं, म्हणूनच हे सगळं नको. तेव्हा मग आता लगेच पाहुणे म्हणते की कसलं पाप आहे आणि हिचा जो काही मंगळागौरीचा व्रत आहे हे नाटक आहे आणि जे जर आपण केलं तर ते आपल्यावर पाप चढेल. तेव्हा पाहुणीच्या जोरात विमल कानाखाली वाजवते आणि म्हणते की कसलं पाप? अगं, त्या माझ्या राजाच्या नावाचं कुंकू कपाळाला लावतायत आणि त्या कुंकू कपाळाला लावून त्यांच्या गळ्यातलं मंगळसूत्र हे माझ्या राजाच्या नावाचं आहे, तर ते पाप कसं असू शकतं? माझ्या राजाचं आयुष्य वाढवणारं आहे ते, म्हणूनच त्याच्यासाठी ते व्रत करतायत, तर ते त्यांना करू देत, त्यांना काही बोलू नको, हा त्याचा अपमान केल्यासारखा आहे. तेव्हा मग आता पाहुणीला कानाखाली मारल्यावर पाहुणीला खूपच राग आलेला असतो. आता पाहुणीचं तोंड हे विमलने चांगलंच बंद करून टाकलेलं असतं आणि काहीही न बोलता तिथून पाहुणी गपचूप आता निघून जाते. आणि तिला असं कानाखाली मारलेलं पाहून अधिराजला देखील अगदी धक्काच बसलेला असतो. आणि नंतर विमल म्हणते की राजा बस झालं, तू तरी तुझा हट्ट सोड, त्यांचा उपवास हा होऊ दे आणि मंगळागौरीचं व्रत हे पवित्र असतं, त्याला आपण असं नाव ठेवून चालणार नाही, म्हणून त्यांचा जो काही व्रत आहे ते पूर्ण होऊ दे आणि त्यांचं व्रत त्यांना जे करायचे ते करू दे. आपल्या माथ्यावर हे सगळं न होण्याचं पाप अजिबात नको, म्हणून ते सगळं करतायत तुझ्यासाठी, तर त्यांना ते करू दे ना, असं अधिराजला ती म्हणत असते. तेव्हा मग नित्या म्हणते की आता तरी तू ऐक त्यांचं, आईंचं ऐक. असं म्हटल्यावर आता अधिराज तिला पाणी पाजतो आणि म्हणतो की ठीक आहे, होऊ दे तुमच्या मनासारखं.
नित्या पाणी पिते आणि अधिराजला आता ती डोळा मारते आणि अम्मा तिच्याकडे बघत असते. तेव्हा अधिराजला त्या दोघींवरही संशय येतो आणि तो त्या दोघींकडेही आता बघत राहिलेला असतो. नित्या पाणी पिते आणि गालातल्या गालातच आता ती हसत असते. अधिराज मनातच म्हणतो की यांचं नेमकं काय चालू आहे आणि तो अम्माच्या चेहऱ्याकडे बघतो आणि त्याला आता अम्माच्या चेहऱ्याकडे बघून हसायला येत असतं. नंतर आता नित्या आणखी पाणी पिते आणि फायनली होकार दिला म्हणून ती खुश झालेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पाहुणी ही खूपच चिडलेली असते. तिला विमलने कानाखाली वाजवली म्हणून तिला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती शेजारी पारावर बसून रडत बसलेली असते. आणि नित्याला उलट बोलल्यामुळे जेव्हा विमल तिच्या कानाखाली मारते ते सगळं काही तिला आठवत असतं आणि त्याच्यामुळे ती विचार करते की या नित्यामुळे मला आज कानाखाली खावी लागली. तिथे तेवढ्यात नित्य येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते आणि पाहुणी तिला म्हणते की आधी खांद्यावरचा हात बाजूला कर, कर बाजूला हात, असं ती तिला ओरडत असते. त्याच वेळेला आता नित्या म्हणते की हे बघ, मला कळतंय तुला असं वागवलं म्हणून तुला त्याचं वाईट वाटलंय. तुझं राजवर खूप प्रेम आहे ना. तेव्हा ती म्हणते की हो, तुझ्यापेक्षा जास्त. पण नित्या म्हणते की पण त्याचं तुझ्यावर प्रेम आहे हे तुला वाईट वाटतंय का? म्हणूनच तू एक गोष्ट लक्षात घे. तू त्याचा आनंद ज्याच्यात आहे त्यात समाधान मान. खरंच जर त्याचंही तुझ्यावर प्रेम असतं ना, तर देवी आईची शपथ घेऊन सांगते की मी तुमच्या दोघांच्या मार्गात कधीच आले नसते. पण तसं नाही आहे. आमच्या दोघांचं नातं काय आहे हे तुला कसं सांगू मी? तेव्हा ती म्हणते की हे बघ, हात जोडते तुझ्यापुढे, पण माझ्यासमोर ते मागच्या जन्मातलं वगैरे काही बोलून दाखवू नको. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. नित्या म्हणते की हे बघ, आपल्याला एकच समजून घ्यायचं असतं की ज्या व्यक्तीवर आपलं प्रेम असतं त्याच्या सुखासाठी आपण जगायचं असतं आणि तू त्याचा सुखाचा विचार कर. अधिकार आणि हक्क या भावनेपेक्षा त्याग हा प्रेमात खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच तू त्याग कर, असं ती म्हणते. आणि तुझ्या या त्यागानेच अधिराज सुखी होणार आहे याचा तू विचार कर. आणि माणसं प्रेमामध्ये दुसऱ्याचा आनंदाचा विचार करतात, स्वतःच्या आनंदाचा नाही, असं ती तिला बोलून दाखवते. त्याच वेळेला आता पाहुणे तिला काहीच बोलत नाही. नित्या म्हणते की प्लीज समजून घे, यावेळेला तू तुझं आयुष्य बरबाद करत आहेस आणि तुझं आयुष्य असं वाया जाताना मला पाहवत नाही. म्हणून मी तुला हे सगळं सांगायला आले. आता बाकी तुझी मर्जी आहे, तुला काय विचार करायचा आहे ते, असं म्हणून ती निघून जाते. त्याच वेळेला आता पाहुणी मनातच म्हणते की त्याग, माझ्या प्रेमात आग आहे, आग, आणि हीच आग तुला एक दिवस जळून राख करणार की नाही ते बघ. आणि मी माझ्या प्रेमाचा सूड हा नक्कीच घेणार, असं पाहुणी मनातच म्हणत असते. आणि नित्या जाऊन पुन्हा तिच्या तंबूमध्ये बसते. तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अधिराजने मंगळागौरीसाठी होकार दिलेला असतो आणि इथे नित्याची पूजा देखील झालेली असते. त्याच वेळेला आता अधिराज हा फोटो काढून बाजूला जात असतो. तेव्हा त्या बायका म्हणतात की अरे अधिराज, ही तुझ्या बायकोची पहिली मंगळागौर आहे, नाव तर घे. तेव्हा तो म्हणतो की नाही, मला हे नाव वगैरे घ्यायला नाही जमणार. आणि नित्या त्यावेळेला गप्प बसते आणि अधिराज हा कॅमेरा बाजूला ठेवून तिथून निघून जाणार. तेवढ्यातच त्याला काहीतरी जाणवतं. त्याला मागच्या जन्मातली मंगळागौर आठवते आणि तो नित्यासमोर येतो आणि म्हणतो की मागच्या जन्माने या जन्मात घातली साथ आणि गौरीचं नाव घेतो मंगळागौरीच्या दिवशी आज, असं म्हटल्यावर आता सावली म्हणते की दाद्या, तू चुकीचं नाव घेतलंस. तेव्हा नित्या त्याला म्हणते की नाही, आज त्याने बरोबर नाव घेतलं. आणि अधिराजला आता धक्काच बसतो. तर आता मंगळागौरीच्या कृपेने अधिराजला सगळे आठवेल का हे पाहणे रंजक ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनेलला